MA. नमस्कार, मी पूजा. लिव्ह वेल विथ डायबिटीज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण डायबिटीस न्यूरोपॅथी, डायबिटीस रेटिनोपॅथी आणि डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर वर्षा आपटे, डॉक्टर मयुरा काळे आणि डॉक्टर अभिजित मुगळीकर. सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया आणि मी तुम्हाला सगळ्यात आधी त्यांची ओळख सुद्धा करून देते. डॉक्टर वर्षा आपटे ह्या ज्या आहेत त्या कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्ट आहेत अमेय हॉस्पिटल औरंगाबाद इथं. त्याचप्रमाणे डॉक्टर मयुरा काळे ज्या आहेत त्या सुद्धा कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट आहेत काळेज डायबिटिक क्लिनिक औरंगाबाद इथं. आणि डॉक्टर अभिजित मुगळीकर हे सुद्धा कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट आहेत श्री समर्थ डायबिटीस आणि डेंटल केअर लातूर इथं. तिघांचंही आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करू आणि लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी विचारते डॉक्टर वर्षा यांना. डॉक्टर वर्षा, काय सांगू शकता डायबिटीस म्हणजे नेमकं काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर एखाद्याला डायबिटीस असेल तर नेमका कोणकोणत्या अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो? मधुमेह हा आजार आहे. यामध्ये साखरेचे प्रमाण आपण तपासतो. रिकाम्या पोटी साखरेचं प्रमाण 126च्या वर किंवा जेवणानंतर 2 तासांनी 200 मिलीग्राम पर डेसिलिटरच्या वर असेल तर आपण मधुमेह म्हणतो. तसेच HbA1c किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबिन ही एक टेस्ट आहे ज्यामध्ये मागच्या 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड शुगर आपण कॅल्क्युलेट करतो. त्याचे जर प्रमाण 6.5% वर असेल तरी आपण मधुमेह झाला असे म्हणतो. डायबिटीस किंवा मधुमेह हे 3 प्रकारचे आहे. टाईप 1 ज्यामध्ये इन्सुलिनची पूर्णपणे कमतरता असते. टाईप 2 ज्यामध्ये इन्सुलिनची कमतरता असते आणि इन्सुलिनला रेझिस्टन्स असतो, म्हणजे त्याचा ॲक्शन व्यवस्थित होत नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये पहिल्यांदा होणारा म्हणजेच जेस्टेशनल डायबिटीस. आता आपण बघूया मधुमेहाचे दुष्परिणाम. जे अनियंत्रित शुगर असेल तर त्याचे परिणाम दोन्ही पद्धतीने होतात. एकतर मॅक्रोव्हॅस्क्युलर म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्यांवर होणारे परिणाम किंवा मायक्रोव्हॅस्क्युलर म्हणजेच सूक्ष्म रक्तवाहिनीवर होणारे परिणाम. मॅक्रोव्हॅस्क्युलर परिणाम जे आहेत ते हृदयावर होतात, ज्यामध्ये आपल्याला हार्ट अटॅक म्हणा किंवा अंजायना म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा कमी होणे, त्यानंतरच पक्षाघात किंवा स्ट्रोक हा आजार होऊ शकतो. दुसरा प्रकार आहे मायक्रोव्हॅस्क्युलर, ज्यामध्ये सूक्ष्म रक्तवाहिनीवर परिणाम होतो. जसा की किडनीवर होणाऱ्या परिणामाला आपण नेफ्रोपॅथी म्हणतो. त्यामध्ये जर आपण दुर्लक्ष केलं तर पूर्णपणे किडनी फेल्युअर होऊ शकतं. त्यानंतर दुसरं जे आहे डोळ्याच्या मागच्या पडद्यावर होणारा परिणाम, ज्याला आपण रेटिनोपॅथी म्हणतो. त्यामुळे व्हिजन किंवा अंधत्व येऊ शकतं. त्यानंतर तिसरा आहे न्यूरोपॅथी म्हणजे नर्व्सवर होणारा परिणाम. सहसा पायावर होणाऱ्या परिणामामुळे पायाचा ॲम्प्युटेशन किंवा पाय कापायला लागू शकतो. त्यामुळे हे साधारणपणे लॉंग स्टँडिंग डायबिटीसमुळे होणारे दुष्परिणाम आहेत. डॉक्टर मयुरा यांना मी पुढचा प्रश्न असा विचारते की डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे नेमकं काय आणि डायबिटिक रेटिनोपॅथी जो आहे तो नेमका कशा पद्धतीनं होतो हे मला वाटतं प्रेक्षकांना आपण समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे बेसिकली डोळ्याच्या पडद्यांवर रेटिना जो असतो त्यावर परिणाम होणे. ही जी रेटिनोपॅथी असते ही साधारणतः 3 प्रकारची असते. पहिलं म्हणजे नॉन प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी, दुसरी प्रॉलिफरेटिव्ह आणि तिसरी मॅक्युलर इडिमा असं आपण म्हणतो. तुमचा दुसरा प्रश्न आहे की डायबेटिक रेटिनोपॅथीची कशामुळे होते, तर त्यात असं कारण आहे की खूप शुगर वाढल्याने पॉलिऑल पाथवे म्हणा किंवा ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट्स या सगळ्या जैवरासायनिक प्रक्रिया आहेत आणि या जैवरासायनिक प्रक्रियेमुळे डोळ्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यावर परिणाम होतो. तसेच डोळ्यांच्या नसांवर म्हणजे ज्यामुळे संवेदना जातात याच्यावर पण परिणाम होतो आणि यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी होते. डॉक्टर अभिजित यांना असं विचारते की डायबिटिक रेटिनोपॅथीची सुरुवातीची जी चिन्ह असतात किंवा लक्षणं असतात ती साधारण कशा पद्धतीची असतात आणि ही जी सुरुवातीची चिन्ह किंवा लक्षणं असतात ती आपण साधारणपणे कशी ओळखू शकतो, काय सांगू शकता याबद्दल? मधुमेही रुग्णाला रेटिनोपॅथी याचा अर्थच असा की दृष्टीपटलावर होणारा दुष्परिणाम हा जर जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी म्हणून डोळ्याच्या डॉक्टरांकडून रेटिनल एक्झामिनेशन किंवा दृष्टीपटलाचे तपासणी करणं खूप गरजेचं आहे.
आता याची लक्षणंच जर म्हणाल तर लक्षणं अशी सुरुवातीला काहीही दिसत नाहीत, पण बऱ्याचशा रुग्णांना अशी काही लक्षणं आढळतात ज्यावरून की ते ओळखू शकतात की आपल्याला कदाचित दृष्टिपटलावर दुष्परिणाम हा झालेला असू शकतो. तर ती कुठली लक्षणं आहेत? तर एक आहे की बऱ्याचशा रुग्णांना असे फ्लोटिंग दृष्टिपटलावर फ्लोटिंग स्पेक्स दिसतात, किंवा बऱ्याचशा रुग्णांना त्यांचं जे विजन आहे किंवा त्यांची जी दृष्टी आहे ती ब्लॉक झाल्यासारखी दिसते, किंवा बऱ्याचशा रुग्णांची दृष्टी ही अंधुक होते. पण हे जरी लक्षणं असली तरी बऱ्याचशा रुग्णांना एकही लक्षण दिसत नाही, पण त्यांच्या दृष्टिपटलावर हा दुष्परिणाम झालेला असू शकतो. आणि हा जर जाणून घ्यायचा असेल तर FFA किंवा फ्लुरोसिन फंडस अँजिओग्राफी असं म्हटलं जातं. ही जर तपासणी तुम्ही एखाद्या नेत्ररोग तज्ज्ञांकडून करून घेतली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या दृष्टिपटलावर दुष्परिणाम झालेला आहे किंवा नाही हे समजू शकते. पण त्यासाठी दर वर्षातून रेटिनल एक्झामिनेशन करणं हे खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर वर्षा आपटे यांना विचारते की डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे काय आणि डायबिटिक न्यूरोपॅथीचे प्रकार असतात ते कोणकोणते असतात याबद्दल सविस्तर सांगा. डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे मधुमेहाचा होणारा नसांवर परिणाम. 60 ते 70% टाईप 2 डायबिटीसमध्ये हा आपल्याला आढळतो. मधुमेहाचा जो नसांवर परिणाम होतो त्याची विविध कारणे आधी आपण टेस्ट करूनच मग डायबिटिक न्यूरोपॅथी झाली आहे असं सांगतो. मुख्यपणे लठ्ठपणा आणि बैठी शैली ह्या दोन्ही गोष्टी, तसेच उच्च रक्तदाब आणि विविध ॲडिक्शन्स जसे तंबाखू किंवा स्मोकिंग, ह्यामुळे डायबिटीस न्यूरोपॅथीचे प्रमाण वाढत चालले आहे. डायबिटीस न्यूरोपॅथी ह्याचे 4 प्रामुख्याने प्रकार आहेत. डिस्टल किंवा पॉलिन्यूरोपॅथी, ह्यामध्ये पायाचे म्हणजे पंजांचे प्रामुख्याने आणि हाताचे ह्या दोन्ही गोष्टींचे एका वेळेस इन्व्हॉल्वमेंट सुरू होते आणि ती वर वाढत जाते. त्यामुळे सुरुवातीला हातापायाची आग होणं, ज्याला आम्ही ग्लो अँड स्टॉकिंग म्हणतो, म्हणजे हातात घालायचे ग्लोव्ज थंडीत आपण वापरतो ते आणि पायात सॉक्स वापरतो, त्या एरियामध्ये सुरुवातीला आग होणं किंवा बधीरपणा वाटणं, मुंग्या येणं हे सिम्पटम्स सुरू होतात. नंतर दुसरी जो आहे ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी, त्यामध्ये लॉंग स्टँडिंग डायबिटीज जो आहे टाईप 1 किंवा टाईप 2, त्याचा परिणाम प्रामुख्याने हृदयावर, त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टिनल किंवा पोटावर आणि मूत्राशयावर होऊ शकतो. मोनोन्यूरोपॅथी असं म्हणतात. हे जरा रेअर आहे किंवा फारसं कॉमन नाही आहे. ह्यामध्ये जर थर्ड नर्व इन्व्हॉल्व झाली तर 2-2 दिसू शकतं, ज्याला डिप्लोपिया म्हणतात. चौथा जो आहे त्याला प्रॉक्सिमल न्यूरोपॅथी म्हणतात. सहसा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो आणि ह्यामध्ये प्रामुख्याने वजन कमी होते आणि मोठ्या स्नायूंवर परिणाम होतो की ज्यामुळे खाली बसून उठणं हे कठीण होतं, स्क्वॅटिंग पोझिशन ही कठीण होते. ह्याला प्रॉक्सिमल न्यूरोपॅथी म्हणतात. लिव्ह वेल विथ डायबिटीस या कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर मयुरा काळेंना मी असा प्रश्न विचारते की डायबिटिक न्यूरोपॅथीचे रिस्क फॅक्टर जे असतात ते नेमके कोणते असतात आणि याच्यामध्ये दुष्परिणाम जे आहेत ते नेमके कशा पद्धतीने दिसू शकतात, काय सांगा. ज्या नसा असतात पायाला किंवा हृदयाला किंवा पोटाला, ज्या म्हणजे संवेदना, नसा आणि रक्तवाहिन्या त्यात 2 फरक आहे. रक्तवाहिन्या रक्त नेतात, नसा या संवेदना नेतात. तर या नसांवर परिणाम होत असतो आणि त्यामुळे हे सगळं डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे बाकी बरेचसे परिणाम होतात. जसं आत्ता मी म्हटलं ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट्स, पॉलिऑल पाथवे, हे सगळे पुन्हा त्या डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये इन्व्हॉल्ड असतात. डायबेटिक न्यूरोपॅथी ही मेनली 4 प्रकारे दिसून येते. पहिली म्हणजे आपण खूप कॉमनली बघतो पेशंट्समध्ये, जी डिस्टल सिमेट्रिकल सेन्सरी न्यूरोपॅथी ज्याला म्हणतो, ज्यात पायाच्या नसांवर खूप परिणाम होतो. त्यावेळेला पायाची आग होणे, जळजळ होणे, दुखणे, बधीर होणे, चमका निघणे, ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. आणि यामुळे यात सर्वात सिव्हिअर प्रकार किंवा सर्वात त्रासदायक प्रकार म्हणजे पायाच्या संवेदना नष्ट होणे. आणि पायाच्या संवेदना नष्ट झाल्यास जखम झालेली कळत नाही बऱ्याचदा, किंवा जंतू संसर्ग होतो तेही कळत नाही, किंवा आतून पाय फुटायची शक्यता असते आणि बऱ्याचदा पाय कापायची वेळ येऊ शकते. दुसरा प्रकार म्हणजे डायबेटिक ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी. यात
बेसिकली ऑटोनॉमिक नर्व्स जे असतात त्या आपल्या हातात नसतं त्यांचं काम करणं. जसं पायाला हलवणं किंवा पायाच्या संवेदना ज्या फील होतात त्या आपल्या हातात बऱ्याचदा असतं की हे कशावर पाय ठेवायचा. तसं ऑटोनॉमिक नर्व्स ज्या असतात त्या आपापलं काम करत राहतात. जसं हृदय हे होणे, हृदयाचे काम म्हणा किंवा पोटाचे काम म्हणा, हे आपल्या हातात नसतं. तर या अशा प्रकारच्या नर्व्सवर जेव्हा परिणाम होतो, तसं पहिलं म्हणजे हृदयावर परिणाम झाल्यावर त्याची हृदयाची गती कमी जास्त होते, उभे राहिल्यावर BP कमी होतं आणि चक्कर येऊन पडायची शक्यता असते. हृदयाचं प्रसरण नीट होत नाही आणि हृदयाच्या बऱ्याचदा काही प्रमाणात तिथे रक्तवाहिन्यांना पण प्रॉब्लेम होऊ शकतो. हे सगळे ऑपरेशनच्या दरम्यान मृत्यू होतो बऱ्याचदा ज्या डायबेटिक लोकांमध्ये, हे ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमुळे होऊ शकतं किंवा अचानक मृत्यू संभवणं हे सुद्धा ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमध्ये बऱ्याचदा दिसून येतं. तिसरा प्रकार म्हणजे डायबेटिक अमायोट्रोफी, ही जी न्यूरोपॅथीमध्ये दिसून येते. यामध्ये डायबेटिक अमायोट्रोफीमध्ये एखादा भाग, मांडीचा एक भाग स्नायू कमकुवत होतात आणि दुखतात, ज्या खूप प्रमाणात दुखतात. तर हे ऑटोनॉमिक डायबेटिक अमायोट्रोफीमध्ये बऱ्याचदा दिसून येतं. आणि चौथा म्हणजे फोकल न्यूरोपॅथीज ज्या असतात त्या, जसं फक्त एका नसेवर परिणाम होणे. जसं आपण पायांना बघतो तेव्हा बऱ्याच नसांवर होतो, पोटांवर किंवा हृदयावर बघतो तेव्हा आपण बऱ्याच नसांवर एका वेळी परिणाम होतो. परंतु जेव्हा आपण फोकल न्यूरोपॅथी म्हणतो तेव्हा फक्त एका सिंगल नसावर परिणाम होतो. विशेषतः डोळ्यांच्या पापणीची जे उघडझाप होते ते कंट्रोल करण्यास प्रॉब्लेम होतो किंवा मग डोळ्यांची हालचाल करणाऱ्या ज्या नसा असतात त्यावर परिणाम होतो. तर हे सगळं डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे होतं. डॉक्टर अभिजित यांना विचारते की डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय ते सगळ्यात आधी समजावून सांगा, आणि जर एखाद्याला डायबिटीस असेल तर नेमकं कशा पद्धतीनं त्याचं डायबिटीस फूटमध्ये रूपांतर होतं, मला वाटतं हे सुद्धा सांगणं प्रेक्षकांना खूप गरजेचं आहे. काय सांगू शकता याबद्दल? डायबिटिक फूटला एका वाक्यात जर म्हणायचं तर मी असं म्हणेन की पेनलेस पेनफुल लिम्ब. याचा अर्थच असा आहे की त्याच्यात संवेदना नसतात. तुम्ही जर टोचलं त्या पायाला, ज्या मधुमेही रुग्णांना डायबिटिक फूट आहे त्याच्या, तर त्याला संवेदना जाणवत नाही, परंतु त्याला बरेचसे पायाची वेदना असते. म्हणजेच पेनलेस असतो पण पेनफुल लिंब असतो. त्यालाच डायबिटिक फूट असं म्हटलं जातं. मधुमेहामुळे किंवा वाढलेल्या रक्तातल्या साखरेच्या प्रमाणामुळे त्याच्या नसा किंवा धमण्या यावर दुष्परिणाम होतो आणि यामुळेच डायबिटिक फूट किंवा मधुमेही रुग्णाचा पाय हा पेनलेस आणि पेनफुल हा होतो. तर हा जो झालेला डायबिटिक फूट आहे तो ओळखण्यासाठी म्हणून काही तपासण्या करायला लागतात, ज्या की तपासण्या बायोथेर्मोमीटर किंवा डॉपलर या पद्धतीने आपण जाणून घेऊ शकतो की त्याच्या संवेदना कमी झालेल्या आहेत किंवा मधुमेहामुळे त्याच्या नसा आणि धमण्यांवर दुष्परिणाम झालेला आहे किंवा नाही. डॉक्टर वर्षा आपटे यांना मी पुढचा प्रश्न असा विचारते की डायबिटिक फूटमध्ये नेमकी कोणती गंभीर समस्या होऊ शकते किंवा त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला दिसू शकतात, याबद्दल काय सांगू शकता? डायबेटिक फूट होण्यासाठी दुसरी गोष्ट असते मायक्रोव्हॅस्क्युलर सर्क्युलेशन, म्हणजे रक्तपुरवठा पण अनियमित होतो आणि नसांवर परिणाम पण होतो. अजून त्यामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे त्वचेवर होणारा परिणाम. त्वचा जी आहे पायाची कोरडी होते ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमुळे आणि वरच्या भागातली जास्त घाम येण्याची प्रक्रिया असते. पण पायाची त्वचा कोरडी झाल्यामुळे पायाला लवकर भेगा पडणं, इजा होणं आणि त्याच्यातनं जंतू संसर्ग होणं ही एक प्रक्रिया असते. त्यानंतर डायबिटिक फूट होण्याचं चौथं जे कारण आहे ते आहे की पायाचा आकार आपला बदलतो स्नायूंचा. न्यूरोपॅथीमुळे वारंवार चुकीचे पादत्राणं वापरणं ह्याच्यामुळे जखमा होण्याची शक्यताही असते आणि ह्याच्यामुळे पायाचा आकारही बदलला जातो. ह्यामध्ये अगदी सुरुवातीला जखमा की ज्याच्यावर तुम्ही वेळेवर डॉक्टरांना दाखवलं तर पूर्णपणे बरा होऊ शकतं. डायबेटिक फूट टाळण्याच्या दृष्टीने दररोज आरशात आपण स्वतःचा चेहरा पाहण्याऐवजी दररोज आरशात आपली पावलं आपण चेक केली तर आपण खूप गोष्टी टाळू शकू. तसेच डायबेटिक फूट होऊ नये म्हणून तंबाखू, सिगरेट आणि बिडी यांचं सेवन पूर्णपणे बंद करणं हा खूप योग्य आणि चांगला मार्ग आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर मयुरा यांना असा आहे की डायबिटीस झाल्यानंतर पायाची तपासणी जी असते ती वेळोवेळी करणं का आवश्यक आहे, आणि प्रत्येक वेळी जेव्हा डायबिटीसचा पेशंट फुटवेअर निवडत असेल तर तो कशा पद्धतीनं काळजी घेणं त्याला आवश्यक आहे. एक डॉक्टर म्हणून मला वाटतं ही माहिती त्यांना देणं खूप आवश्यक आहे. काय सांगाल तुम्ही याबद्दल? मधुमेह रुग्णांच्या, जसं मी आत्ता डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये सांगितलं की पायांच्या नसांवर खूप परिणाम होत असतो आणि पायाच्या नसांवर परिणाम झाल्यास
आपल्याला संवेदना नष्ट होतात आणि संवेदना नष्ट झाल्यावर पाय कुठे ठेवला आहे, समजा एखादा छोटासा खडा आहे, खिळा आहे, टोकदार वस्तू आहे, यावर पाय ठेवला आहे किंवा गरम काही आहे किंवा पायावर जरी अंघोळीच्या वेळी गरम पाणी आहे घेतलेलं आहे अंगावर, हे कळत नाही आणि त्यामुळे जखम व्हायची शक्यता असते. तर यामुळे पायाची काळजी घेतलीच पाहिजे की आतून एकतर जखम व्हायला नाही पाहिजे प्रेशर्स वाढून, किंवा बाहेरून पण एक्सटर्नल कुठल्या गोष्टींनी जखम नाही व्हायला पाहिजे. यामुळे पायांची काळजी घेतली पाहिजे. आता जसं आपण म्हटलं की जखमा होतात, संवेदना नष्ट झाल्यामुळे जखमा होतात आणि या जखमा होऊ नये म्हणून पायांची काळजी घेतली पाहिजे. कारण बऱ्याचदा संवेदना नष्ट झालेल्या असतात, शुगर वाढलेली असते, पायाचं प्रेशर्स असतात आणि वय जास्त असतं पेशंट्सचं आणि मग त्या जखमा भरून येणं फार अवघड असतं. अशा परिस्थितीत जखमा होऊ न देणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे जखमा न होऊ देण्यासाठी पाय रोज तपासायला हवेत. जर गुडघ्यांना बऱ्याचदा त्रास असतो किंवा काही जणांचं पोट मोठं असतं त्यामुळे पाय दिसत नाहीत, तर अशा वेळेला खालच्या भागात आरसा ठेवून पाय तपासायला हवेत. रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर पाय स्वच्छ साबणाने धुवावेत आणि नंतर कोरडे करावेत. विशेषतः 2 बोटांच्या मध्ये हे पाय कोरडे करावेत, कारण तिथे ओलावा राहिल्यास तिथे बुरशी किंवा फंगल इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. तसेच रात्री झोपताना पायाला नक्की मॉइश्चरायझर लावावे, कारण ज्या भेगा पडतात बऱ्याचदा त्या भेगांमध्ये जंतू संसर्ग होऊन तिथे पाय पुढे वाढायची शक्यता असते. त्यामुळे तिथे त्या भेगा होऊ नयेत म्हणून मॉइश्चरायझर लावावे. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर अभिजित मुगळीकर यांना पुढचा प्रश्न असा विचारते की डायबिटिक रेटिनोपॅथी आणि न्यूरोपॅथीसाठी नेमकी कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि जर ते आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर नेमकं किंवा ते टाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी, काय सांगू शकता? प्रत्येक मधुमेही रुग्णाचा 5 ते 10 वर्षानंतर दुष्परिणाम होतातच असे नाही. जर तुम्ही मधुमेह नियंत्रित ठेवलात, तुम्ही जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं तर तुम्ही होणारे दुष्परिणाम हे टाळू सुद्धा शकता. त्याच्यासाठी एकच आहे की तुम्ही तुमची जीवनशैली बदल करणं गरजेचं आहे, रेग्युलर तुमच्या तपासण्या करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या डॉक्टरांनी दिलेले सल्ले हे पाळणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला तिघांनाही मी असा प्रश्न विचारते की आपल्या कार्यक्रमाचं खरं तर नाव आहे की लिव्ह वेल विथ डायबिटीस. तर ज्यांना डायबिटीस आहे आणि ज्यांना डायबिटीस होऊ नये असं वाटतंय, या दोघांनीही कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे? आहारावर कंट्रोल म्हणजे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं जर आपण म्हटलं तर आपण स्वतःच आहारावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यानंतर नियमितपणे व्यायाम करणं, व्यायामाने तुमचं शुगर कंट्रोल होतोच, पण त्याबरोबरच तुमच्या रक्तवाहिन्या मोकळ्या राहू शकतात आणि पुढची कॉम्प्लिकेशन टाळली जाऊ शकतात. तिसरी गोष्ट औषधोपचार आणि जो तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे. मधुमेह म्हणजे फक्त तुम्ही साखरेची तपासणी करून साखर नियंत्रण न ठेवता त्याबरोबरच तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं शरीरातलं लिपिड प्रोफाईल म्हणजे चरबीचं प्रमाण, त्यानंतर किडनी फंक्शनची टेस्ट करणं इयरली, पायाची तपासणी दरवर्षी करणं, ह्या गोष्टी जर तुम्ही केला तर मधुमेहाने तुम्ही जास्त सुखी आणि निरोगी आयुष्य अनुभवू शकतात. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा सर्वात गरजेचा आहे मधुमेह रुग्णांसाठी. दुसरी म्हणजे ॲक्टिव्हिटी. जेव्हा आपण म्हणतो की पेशंट्स म्हणतात आम्ही रोज 45 मिनटं फिरतो पण तरी शुगर कंट्रोल होत नाही, तर यावेळेला बरेचदा असं दिसून येतं की 45 मिनटं फक्त दिवसा फिरतात एकदा आणि नंतर बाकी वेळ पूर्ण वेळ बसून राहतात. तर कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी ही पण महत्त्वाची असते. प्रत्येक वेळेला अर्ध्या तासाच्या वर एका जागेवर न बसणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर A1C जे म्हणतो आपण, A1C म्हणजे HbA1c, तर हे मागच्या 3 महिन्याचं ग्लुकोजची सरासरी पातळी असते. ही साधारणतः 6.5 ते 7च्या दरम्यान राहिली पाहिजे आणि याची तपासणी दर 3 ते 6 महिन्याला केली पाहिजे. ACR म्हणजे अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो, हा लघवीतले प्रथिनांचं प्रमाण जे आहे हे दरवर्षी तपासायला हवं आणि ते कंट्रोल्ड हवं. हे 4 A आहेत. त्यानंतर 3B म्हणजे ब्लड प्रेशर, BP हे कंट्रोल्ड हवं. दुसरं म्हणजे ब्लड शुगर, दर महिन्याला शुगर्स तपासायला हव्यात उपाशीपोटी आणि जेवणानंतर 2 तासांनी, आणि त्या पण कंट्रोल्ड असल्या पाहिजेत. उपाशीपोटी साधारण 100-110 आणि जेवणानंतर 140-150च्या आसपास असल्या पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे ब्लड टेस्ट फॉर किडनी, जे किडनी फंक्शन टेस्ट जे आपण म्हणतो
त्या नॉर्मल रेंजला असल्या पाहिजेत. जर नॉर्मल असेल तर दरवर्षी तपासायला हव्या आणि नॉर्मल नसतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासायला हव्या. तर मधुमेहाचं ए म्हणजे A1C. तुमची HbA1c ही नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. याचाच अर्थ तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. बी म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर, तुमचा रक्तदाब हा सुद्धा नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. नुसतंच मधुमेह नियंत्रित ठेवणं गरजेचं नाही, तर त्याबरोबर रक्तदाब हे सुद्धा नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. सी याचा अर्थ कोलेस्ट्रॉल, तुमच्या रक्तातलं चरबीचं प्रमाण हे सुद्धा नियंत्रित ठेवणं खूप गरजेचं आहे. डी याचा अर्थ की ड्रग्ज, तुम्हाला दिले गेलेली औषधं ही वेळच्या वेळेवर घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरचं आहे ईचा अर्थच आहे आय, म्हणजेच तुमच्या डोळ्याची तपासणी रेग्युलर करणं गरजेचं आहे. आता डोळ्याची तपासणी म्हणजे फक्त चष्म्याचा नंबर नव्हे, तर तुमचं रेटॅनल एक्झामिनेशन किंवा दृष्टीपटलाची तपासणी करणं हे सुद्धा करून घेणं हे सुद्धा दर वर्षाला खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे यफ, त्याचाच अर्थ असा आहे फूट, म्हणजे तुमच्या पायाची काळजी घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. पायाची निगा राखणं, पायाची तपासणी करणं आणि पायाला जपणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही जर पायाला जपलात, तुम्ही जर डोळ्यांना जपलात, वेळच्या वेळेवर तपासणी केलीत आणि जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं, तर नक्कीच यू कॅन लिव्ह वेल विथ युअर डायबिटीज ऑल्सो. तुम्ही तिघांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना खूप माहिती दिली. आपले मनपूर्वक आभार. तर लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. Focus. Ideate. Innovate. Enable.